दिसतो कैचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. या गोजीरवाण्या चेहऱ्याच्या पाठीमागे एक राक्षस चढलाय रे, राक्षस चढलाय. राम कोरा. मी अशी परिस्थिती निर्माण करीन की राधा, सौरभ आणि हा मधुकर हात न लावताच मरतील. काय झालं मानस? मॅम, रियाने डिवोर्सची नोटीस पाठवली. काय? हो मॅम. मॅम, अलीकडे तिचा प्रॉब्लेम वाढतच चाललाय. तुम्ही मध्ये श्रीलंकेला गेला होतात त्यावेळेला राधाने एक खूप कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन केलं. त्यावेळी मी तिला नेहमीप्रमाणे चॉकलेट्स आणि बुके दिलं. हो, ती तू नेहमीच पाठवतोस. मलाही अनेकदा पाठवलीस. हो, पण त्या दिवशी रिया इथे आली आणि तिने खूप मोठा गैरसमज करून घेतला. आमच्या दोघांमध्ये खूप मोठं भांडण झालं. राधालाही ती खूप बोलली. काय सांगतोस काय? हो मॅम, मी नंतर सावरून घेतलं. रियाने पॅचअप केलं, पण ही गोष्ट तिच्या मनात खोलवर उतरून बसली. मी अजूनही राधावरच प्रेम करतो. सगळं खूप पेनफुल आहे मानस. प्रेमाचे किती पदर असतात ना. कधी असे मऊ मुलायम अलगद लपेटणारे, तर कधी असे बोचरे आजरी सारखे, म्हणजे मनाला काचत राहणारे. तू तर सायकियाट्रिस्ट आहेस मानस. मी काय सांगू तुला. तुला नाही खरं काय करता येणार रियासाठी. लग्न झाल्यापासून सुख हुलकावणीच देते तुला आणि तिला. यू हॅव टू डू समथिंग मानस. यू हॅव टू सेव्ह युअर मॅरेज. पण मॅम, राधाला इतक्यात यातलं काहीच सांगू नका. गोड झोपलंय ते माझं पिल्लू. पण आज कम्प्युटर ग्राफिक्सचा क्लास आहे, उशिरून नाही चालणार. सौरभ, हे राजा, सौरभ, सोना उठ, चल उठ. सौरभ उठ उठ, चल. ए पिल्लू उठ, चल चल. झोपू दे ना. सौरभ, ए राजा, ऐक. सोना उठ, चल चल चल. क्लासचा पहिला दिवस आहे ना, उठ उठ, चल. पिल्लू उठ उठ. असं नको करू रे. उठ, चल चल. उठ 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 उठ. झोपू दे ना. हे बघ, मला माहितीये आपल्याला झोपायला 4 वाजले. तुला झोप आलीये मला माहितीये,
एक काम कर, क्लासवरनं आलास ना की परत जो, ठीक आहे? पण आज क्लासचा पहिला दिवस आहे ना, दांडी नको मारूस. चल उठ 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 रे सोना, उठ ना, उठ ना. फक्त 5 मिनिटं प्लीज ना, 5 मिनिटं प्लीज प्लीज. बघा, फक्त 5 मिनिटं. मी तोपर्यंत गरम पाणी लावते आणि मस्त ऑमलेट करते तुझ्यासाठी. हं? पण 5 मिनिटात उठायचंय. हो. ओके, 5 मिनिटात उठायचंय. हा, हं. वाजले. सौरभ 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 उठ, 7 वाजले. बघितलं? उठ, चल चल उठ उठ. ए राजा उठ, चल उठ रे. अरे देवा, मुलगा ना. सौरभ, ए राजा उठ. सोना उठ, चल चल उठ 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 उठ. बघ 7 वाजले. बघितलंस का तू? सौरभ, सौरभ झालास का रेडी? सौरभ, हॅलो ना, आंघोळ करतोय. चल पटकन, 7 वाजले. असू दे. सौरभ चल चल, 7 वाजले. पटकन. सौरभ झालं का? हो. चल मग. बस बस, चल चल, खाऊन घे पटकन. ठीक आहे, तुझी बॅग घे. चला बस. अरे खा ना. सौरभ, अरे एक घास खा. एक शेवटचा शेवटचा खा. नाही नाही, हा तर एक शेवटचा. बरं चहा तर पी, थोडा चहा पी. हळू नीट जा, सावकाश जा. आणि ऐक, क्लासमध्ये नीट लक्ष दे. हा, जा. सौरभ, काय ग? ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. सौरभ, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. बाय. सौरभ, आता काय? लव यू. लव यू टू. बाय. बाय. काय ग, काही मदत करू का? हा जरा टोमॅटो चिरून देशील? बरं रंजू, हा, मी गुरुजींशी बोलून परवाचाच मुहूर्त काढला. कशाबद्दल? कशाबद्दल काय? हं? छकुलीचं बारसं नाही का करायचं? अगं बाई, खरंच? खरंच म्हणजे काय, या सगळ्या गोंधळामध्ये तिचं बारसं करायचंच राहून गेलं. सगळ्या आनंदावर त्या राधाने अक्षरशः पाणी फेरलं. जाऊ दे ग, नको तो विषय.
खरं म्हणजे मीच बोलणार होते तुझ्याशी बारशाबद्दल. छकुलीच्या जन्मानंतर आनंद असा काही साजराच करता आला नाहीये आपल्याला. जरा परिस्थिती स्थिर होती म्हटलं तर हे मितालीच्या वडिलांचं घडलं. जाऊ दे, जे झालं ते झालं. आता आपण छानसा समारंभ करूया, शॉर्ट अँड स्वीट. चल आटपून घेऊया. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. काय सिच्युएशन? स्वास्थ्य सप्ताह असल्याप्रमाणे सगळे पेशंट अगदी मजेत आहेत. ज्यांची डिलिव्हरी झाली ते सुद्धा आणि नाही झाले ते सुद्धा, आणि बेबीज पण ओके आहेत. ग्रेट. म्हणजे आज मला माझी पेंडिंग कामं करता येतील. मॅम आज जाऊ नका. म्हणजे सई मॅमची मीटिंग चालू आहे. त्या म्हणाल की कोणाला आज सोडू नको, म्हणून तसं मी इथे उभी आहे. ओ अगं पण ते माझ्यासाठी नाही. मॅम ऍक्च्युली तुम्ही आल्यावर तुम्हाला राऊंड घ्यायला सांगितलं होतं. काय? ठीक आहे, मी राऊंड मारून येते. तुम्ही का परत परत ते सांगताय मला मॅम? मला पूर्णपणे माहितीये मानस तर राधावरच प्रेम आहे. मग तुम्हीच सांगा, मी का फरफडत राहू? माझं जरा ऐकशील रे? अगं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अनेक माणसं येतात. त्यातली काही आपल्या खूप जवळची असतात, बरोबर? पण त्यातल्या प्रत्येकाचं आपल्या आयुष्यातलं, आपल्या मनातलं स्थान हे खास असतं, पण वेगळं असतं. त्यामुळे त्यांची सरमिसळ करणं किंवा एका नात्याला दुसऱ्या नात्याच्या पारड्यात घरून तोडणं हे बरोबर नाहीये. मला मान्य आहे की राधाचं मानसच्या आयुष्यात एक खास स्थान आहे. आम्ही कुणीच ते नाकारत नाही. पण राधा ही तुझी जागा कधीच घेऊ शकत नाही. रिया, तुझं स्थान मानसच्या मनामध्ये आणि मानसच्या आयुष्यामध्ये हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला खरं तेच सांगते. नाही मॅम, ते केवळ बोलण्यापुरतं, केवळ बोलण्यापुरतं. माझ्या बरोबर जे आहे ना ते कर्तव्य, आणि तिच्याबद्दल जे वाटतं ते प्रेम. हेच खरं. माझं बॅड लक आहे की याला पाहता क्षणी मी याच्या प्रेमात पडले. आणि म्हणूनच मला कळतंय की याचं माझ्यावर नाही, राधावर प्रेम आहे. मी जगते ना ते मानस नावाच्या एका दगडाबरोबर, इमोशनलेस, जो फक्त राधाच्या नावाने जिवंत होतो. अद्या, अरे कसला विचार करतोयस? हा, आज वॉकला सुद्धा नाही आला सकाळी. जरा फ्रेश वाटलं असतं ना तुला. नाही रे बाबा, माझं मनच रमत नाही कशात. सतत त्या केदारचा विचार मनात येत राहतो. मला अजूनही खात्री वाटते की त्या मितालीच्या वडिलांचं पुन्हा पुन्हा तेच तेच. आपलं काय ठरलं होतं? केदार बद्दल विचार सुद्धा करायचा नाही. आपलं काय ठरलं? आपण फक्त आपला वॉक, आपली जुनी गाणी, बुद्धिबळ आणि नाहीतर छकुलीच्या गोडगोड लीला बघत मन रमवायचं ठरलं होतं की नाही? हो. ठरलं होतं रे, पण माझं मन नाही रमत कशात. ठीक आहे, आपण जुनी गाणी ऐकूया ना. नाही, नको नको, नाही नको. मग थांब, राहू दे. आपण बुद्धिबळ खेळूया. हे जरा हत्ती घोडे बघितले ना की तुला बरं वाटेल. ते हत्ती घोड्यांचं बळ तुझ्यात येईल. चल. बुद्धिबळ? अरे जरा मदत तरी कर रे उघडायला. हे बघ, हे कसा आहे डबा. हा उघड. शाबास, तूच मान. अरे घे रे जरा पटापट. जरा तू पण जरा हात हलवशील तर बरं वाटेल ना तुला. पण नुसता काहीतरी असा मान खाली करून बसलायस. चला, गरम गरम नाश्ता तयार आहे. आणू का? मला नकोय. तुम्हा
अजिबात बुद्धिबळ खेळता येत नाही. काय आम्हाला दोघांना खेळता येत नाही? मग काय हिला येतं? हं? तर चॅम्पियन होते मी शाळेत आणि कॉलेजमध्ये सुद्धा. काय सांगतेस काय? मग इतके दिवस कशी काय गप्प राहिलीस? म्हटलं मित्रांचा डाव चाललेला आहे, चालू द्या, आपण कशाला मध्ये पडायचं. पण मला सांग, कशावरून ही चॅम्पियन होतीस हे समजायचं आपण? हा, कशावरून समजायचं? सिंपल, दादांना 4 मूव्स मध्ये हरवू शकते मी. मध्याला 4 मूव मध्ये ही हरवणार? मध्या काय 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 थापा काय मारतेस? थापा काय? अहो चॅलेंज आहे माझं. 4 मूव्स मध्ये मी दादांना हरवू शकते. मांडा ना, डाव मांडा. मध्या घेणार चॅलेंज? हा, अरे ही काय हरवते मला 4 मूव मध्ये? अरे मग खेळून दाखव ना, खेळल्याशिवाय कसं करणार? चल चल, डाव रेडी आहे. चल चल, डाव रेडी आहे, चला सुरू करा. अरे वा 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 वा, सासरा आणि सून इथे खेळतात बुद्धिबळ. काय किती व्यंगम दृश्य. मी जरा फोटो काढतो नीट. हा 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 हा, काय मस्त फोटो आलाय. सासरा आणि सून दोघंही बुद्धिबळ खेळत आहेत. वा. घारू, सोनबाईंचं पाणी काय वेगळंच दिसतंय. तुला जपून खेळावं लागेल. चॅलेंज दिले तिने. नाही, आता मला बुद्धीचं बळ वेगळ्या पद्धतीने वापरावं लागणार. हा चेक अँड मीट. मध्या हरलास तू. चेकमेट. अरे काय झालं मध्या? काय झालं दादा? काय झालं दादा? काय मूर्ख समजलास मला तू? काय तिथे उभं राहून काय? काय करतोस तू मध्या? काय चाललं तुझं तिथे? अरे अरे अहो दादा, पण मी मध्या काय चाललं तुझं? मध्या दादा, अरे अरे अरे, असं काय करतोस तू मध्या? काय चाललं तिथे? दादा काय करता तुम्ही? दादा सोडा त्याला. मला चेष्टा करतोस? मला चेष्टा करतोस तू? काय बिघडलं? मला चेष्टा करतोस? काय चाललंय तुझं? सोड त्याला. काय चाललंय? मी इथे बुद्धिबळ खेळतोय, तिथे उभा राहून हा माणूस मला. अरे अरे अंगावर हात टाकतोस तू पुन्हा. नाव आहे का? अंगावर हात टाकतोस. अंगावर हात नाही टाकायचं. तुम्हाला माहित आहे अजून, या सासू चेहऱ्याच्या पाठीमागे ना एक राक्षस आहे, राक्षस. गारू अण्णा, हो सीमावहिनी बुद्धिबळ खेळते म्हणून कौतुक करत होतो, तर काय हरकत आहे तिचं कौतुक केलं तर? काय झालं तुला? कौतुक चालत असं कौतुक? असं कौतुक? अरे असं कौतुक? असं कौतुक? हा असं दादा, असं कौतुक लागेल त्याला कुठे? लागेल त्याला. त्या शांत बस. हो शांत. मध्या शांत हो, शांत हो. उगाच त्या तरुण मुलाच्या अंगावर हात टाकायला निघालास. आता बघ, चिडवतो मला तिथून. अरे कोण काही चिरवत नाही तुला. काय झालंय तुला? सोडणार नाही मी आता. तू आज नाही, नाही, नाही. तू मी सोडणार नाही त्याला आता. आज चल माझ्यावर. चला चल. तू इकडे बसलास ना, तू आणखीन काहीतरी धूळ जोरात करते. चल लवकर चल. चल चल, त्याच्याकडे लक्ष देऊ नको. चल चल आज चल. आज चल. मला एक दिवशी वेडा बनवणार आहे हा मुलगा. काय होणार नाही तुला.